मेहनत करून पैसे सर्वच जण कमवतात, पण बँकेतील खात्याचे प्रकार माहित नसल्यामुळे आर्थिक नुकसान करून घेतात। चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की बँकेत कोणत्या कोणत्या प्रकारचे खाते असतात। तर बघा, इथे मी 9 प्रकारचे खाते घेतलेले आहे। आपण डिटेलमध्ये पाहूया। तर हे आहे सेव्हिंग अकाउंट, बचत खाते। हे जवळजवळ सर्वांनीच काढलेले आहे। एक बचत आपण या खात्याच्या माध्यमातून करत असतो। आपल्याला एटीएम सुविधा, नेट बँकिंग भेटत असती आणि घरात ठेवून पैशाला व्याज भेटत नाही, म्हणून आपण 2 ते 2.5% किंवा 3% व्याज या अकाउंटवर भेटतं। हे सर्वसामान्यांसाठी खातं आहे। करंट अकाउंट कोणासाठी? तर जे व्यावसायिक लोक आहेत, कंपन्यांसाठी करंट अकाउंट असतं। तर करंट अकाउंट मध्ये ते कितीही पैसे जमा करू शकतात, कितीही पैसे काढू शकतात, दैनंदिन व्यवहार करू शकतात। त्याच पद्धतीने त्यांना ओव्हरड्राफ्टची सुद्धा सुविधा असते। कधी कधी पेमेंटसाठी पैसे जर नसेल तर बँक सुद्धा अरेंज करते। जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही याचा विचार नक्की केला पाहिजे। सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट। समजा तुमच्याकडे 1-2 लाख रुपये आहेत, 2-3 लाख रुपये आहे आणि ते तुम्हाला 5 वर्षानंतर त्याचं काम आहे, तर तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये न ठेवता त्याला फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट मध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं पाहिजे। कारण सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्हाला 2 ते 3% व्याज भेटेल, परंतु तेच फिक्स्ड डिपॉझिट मध्ये तुम्हाला 5 ते 6-7% पण व्याज भेटू शकतं। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एफडी अकाउंट मधील रक्कम तुम्ही लगेच काढू शकत नाही, तुम्हाला दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो। बघा, रिकरिंग अकाउंट म्हणजे रोज पैसे जमा करायचे। तर काही जे छोटे उद्योजक असतात, पैसे कमवणारे असतात, ह्यांनी रोज पैसे जमा करायचे असतात आणि एका ठराविक कालावधीनंतर त्यांना तेवढे पैसे भेटत असतात आणि त्या निमित्ताने ते थोडं शिल्लक काम पण करत असतात, म्हणून याचा सुद्धा विचार सामान्य माणसांनी केला पाहिजे। त्यानंतर सॅलरी अकाउंट, हे काही जास्त सांगायचं काम नाही। हे पगार खातं असतं। या ठिकाणी पगार जमा होतो आणि त्यानंतर तो आपल्याला वापरता येतो। त्यानंतर आहे जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खाते। बघा, अतिशय महत्त्वाचे आहे। जर तुमच्या दोघांमध्ये प्रॉपर्टी असेल, दोघांमध्ये व्यवहार असतील, नवरा बायको असू द्या, भाऊ भाऊ असू द्या, बहीण भाऊ असू द्या, ज्यांना जर एकमेकांबरोबर तेवढा विश्वास जर नसेल तर तुम्ही जॉईंट अकाउंट काढलं पाहिजे। कारण ते पैसे दोघांच्या सहीशिवाय काढता येणार नाही। बघा, सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल, पण भविष्यामध्ये ह्याचा विचार तुम्ही नक्की करा, कारण पैसे काढताना दोघांच्या सहीची पण गरज असते। जे बाहेर देशात जॉब करतात आणि त्यांना इकडे पैसे पाठवायचे असतात किंवा इकडून पैसे तिकडे पाठवायचे असतात, तर त्या ठिकाणी NRI अकाउंट काढले जातात। जनधन खाते, अतिशय दुर्बल घटक ज्यांना खातं काढायला पण पैसे नाहीत, त्यांच्यासाठी सरकारच हे खातं उपलब्ध करून देतं आणि त्यांच्यासाठी जे सहाय्य निधी येतो तो त्यांना पुरवल्या जातो। बघा, डीमॅट अकाउंट हे शेअर बाजाराचे व्यवहार करण्यासाठी, शेअर खरेदी करण्यासाठी, शेअर विक्री करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे। पूर्वी हे ऑफलाईन व्हायचे, पण आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणून खूप सारे फायदे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर थोडा अभ्यास आणि रिसर्च करणं खूप गरजेचं आहे। तर फक्त सेव्हिंग खात्याचा उपयोग न करता इतर बाकीच्या खात्यांचा पण उपयोग करा आणि एक समृद्ध युवक बना। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।